सकाळी दुकानावर आलो आणि आपल्याला ऑर्डर वडापावची ऑर्डर आलेली होती आणि त्याची तयारी मी करायला घेतली. सकाळी आता मी एकटाच असतो, संध्याकाळी तरी कोण ना कोण मदतीला भेटतं, पण नशिबाने महेश आला होता. मग महेशनी थोडी मला मदत केली. त्यात व्हिडिओ पण काढायला लागतो, वडे पण तळायला लागतात, पॅकिंग करायला लागती, सर्व एकत्रच करावं लागतं. एखाद्याला वाटतं नाही वाटतं सोपं, पण जो करतो त्यालाच माहिती त्याच्या मागचं कष्ट काय असतं. मग आपल्या वडापावची ऑर्डर एकदम मस्तपैकी पॅक करायला घेतली आणि पाऊस पण जोरदार चालू होता. त्यात दुकानावरचे कस्टमर आणि ऑर्डर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज पण करणं होतं. आणि थोड्या वेळाने महेशला पण काम आलं, त्याच्यामुळे तो गेला. आकाश होता, तर आकाशला मी व्हिडिओ काढायला सांगितला. कधी कधी स्टँडी लावावी लागते, कारण की दरवेळेस कोण भेटेलच असं नसतं. कधी कधी कोणाला वाटतं की कोणीतरी व्हिडिओ काढते, दरवेळेस असं होत नाही. कधी कधी मी स्टँड लावलेलं असतं आणि तशा पद्धतीने मी ऑर्डर पूर्ण करतो. ऑर्डर पूर्ण केल्यानंतर त्यांची ऑर्डर त्यांना दिली. थोड्या वेळाने त्यांचा फोन आला की त्यांना अजून वडापाव पाहिजे होते, मग ते पण रेडी करून दिले. आणि त्यानंतर एवढा पाऊस पडत असताना दुकान सोडून मी कुठं गेलतो आणि एवढी काय इमर्जन्सी होती की मला जावं लागलं. तर तुम्ही नक्की बघा पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि उद्याचा संध्याकाळचा दिवस कसा गेला ते पण तुम्हाला सांगतो.